EPS 95 निवृत्त कर्मचाऱ्यांचे गेल्या 10 वर्षापासून साखळी उपोषण. मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने. आपल्या विविध मागण्यांसाठी EPS 95 निवृत्त कर्मचाऱ्यांचे गेल्या 10 वर्षापासून देशभरात साखळी उपोषण सुरू आहे. याच मागण्यांकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने 24 ते 26 सप्टेंबरच्या दरम्यान विविध आंदोलने केली जाणार आहेत. त्याच अनुषंगाने आज या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आहे. 2 वेळा पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांसोबत चर्चा करून मागण्या मंजूर करण्यात आल्या, मात्र अजूनही अंमलबजावणी होत नसल्याने यापुढे तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. EPS पेन्शनधारकांना पेन्शन वाढवून देण्यात यावी, महागाई भत्ता देण्यात यावा, पती पत्नीला आरोग्य सेवा देण्यात यावी यांसह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. आंदोलन पूर्ण भारतामध्ये 10 वर्षापासून चालू आहे आणि याची दखल सरकारने घेतलेली आहे. 2 वेळ पंतप्रधानांशी डिटेल चर्चा झालेली आहे, त्यानंतर 3 वेळ वित्तमंत्र्याशी चर्चा झाली आहे आणि 51 वेळ श्रममंत्र्याशी चर्चा झालेली आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स झालेले आहेत. ब्युरोक्रेसीमधले सगळ्या टॉप ब्युरोक्रॅटशी च्या समोर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स झालेले आहेत. सगळे ॲमिकेबल आहेत, पण अजून आम्हाला रिझल्ट मिळाला नाही. मागच्या 19 ऑगस्टला मंत्री महोदयांनी आम्हाला मिटिंगला बोलावलं आणि सांगितलं की मी तुमचं काम करतो आहे. त्यांनी हे सांगितलं, पण त्यानंतर आज 1 महिना उलटून गेला तरी काही झालं नाही. म्हणून आम्ही आता जास्त थांबू शकत नाही. संपूर्ण भारतामध्ये पेन्शनरांमध्ये प्रचंड रोष आहे, प्रचंड नाराज आहेत लोक सरकारवर आणि प्रशासनावर. आणि म्हणून आज 24, उद्या 25 आणि 26 या 3 दिवशी भारतभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि त्याचप्रमाणे EPFOच्या RPFCच्या ऑफिसेसवर मोठे मोठे मोर्चे नेण्यात येणार आहेत. आता आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस पूर्ण भारतभर आज राष्ट्रीय संघर्ष समिती भारत गाजवून सोडणार आहे आपल्या मागण्यांसाठी.